आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. का तू असा विचारच का करतेस? हे बघ, उगाच भलते असेल ते विचार नको करूस. अच्छा, म्हणजे मी जो विचार करतेय तो चुकीचा आहे आणि तिने जे केलं ते सगळं बरोबर? अगं तसं काही नाहीये. आणि तिने जे भोगले ते तिला वाटतंय. तिला नाही समजत अगं, लहान आहे ती बिचारी. पण आपल्याला समजतं ना. आणि हो, रुद्रने समजवले तिला, ती नाही पुन्हा वागणार असं. ओके, सो बेसिकली मी जे बोलेन, मी जे करेन त्याला तू क्रॉस करणार, असंच आहे ना? अगं तसं काही नाहीये. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की झालं ते झालं. आता तू परत तिला दुसरीकडे पाठवू असं सुरू नको करूस. तू का सीन क्रिएट करतेस? मी सीन क्रिएट करतेय? हाऊ डे यू टॉक लाईक दॅट रोहित? आणि गौरीला बिट्टीला कुठेच पाठवायची गरज नाहीये. आपण वेगळे राहतोय. वेगळं म्हणजे? सी रोहित, वेगळीकडे म्हणजे आपल्या घरात. सुहा, हे पण आपलंच घर आहे. हो, हे पण आपलंच घर आहे. पण इथे आपल्याला स्पेस मिळतो का? हा रोहित, आतापर्यंत तू स्ट्रगल करत होतास, त्यामुळे इथे बळजबरी राहावं लागलं. पण आता तू सक्सेसफुल होतोयस ना, सो आपण आपलं स्वतःचं घर बाय करूया. आपलं स्वतःचं वर्ल्ड क्रिएट करूया, ज्यात तू, मी आणि कियान आपली फॅमिली असेल. सुहा, इथली लोक पण आपलीच फॅमिली आहे. आणि माझा तितका जम नाही बसला अजून बिझनेस मध्ये. डोंट थिंक लाईक मिडल क्लास पीपल रोहित, प्लीज. आणि आत्ता रिस्क घेणार नाही तर कधी घेणार? आय थिंक हाच बेस्ट ऑप्शन आहे. तू राजनपांशी बोल, तुझे शेअर माग, तो आपला घराचा प्रॉब्लेमही सॉल्व्ह होईल. सुहा, या वयात आई बाबांना सोडून जाणं म्हणजे? आपण त्यांना कुठेही सोडून वगैरे जात नाही होता. आपल्याला फक्त आपली स्पेस हवी, इतकंच कारण आहे. आणि असं इथे राहून मी सगळ्यांसाठी वाईटच ठरणार आहे. सो आपण वेगळे राहूया, ऍटलीस्ट आपले रिलेशन तरी चांगले राहतील. माझा डिसिजन फायनल आहे. ओके, यू थिंक अबाउट दॅट. सोहा, आई, मी जे सांगितलं तसंच कर. तू काळजीच करू नकोस रेवती. अगं, नाटक करायला तुझ्यापेक्षा भारी आहे मी. शेवटी आई आहे ना तुझी. आई, तू माझं कौतुक करतेस की अपमान ग? हं? जे सांगितलं ते कर. चला, लागा कामाला. गौरी, जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोला ना. म्हणजे फक्त तुमची काळजी वाटते म्हणून बोलते. हा, तू काय करायचं ठरवलंयस? कशाबद्दल? लग्नाचं. पुन्हा लग्न करायचा विचार केलायस ना? नाही. अगं मग कर विचार. काही स्थळ आहेत माझ्या ओळखी, चांगलं होईल तुझं. रेवती, अगं तू काय हे वधूवर सूचक मंडळ काढलंस की काय? ती नाही म्हणाली ना? तिने नाही केलाय दुसऱ्या लग्नाचा विचार, मग कशाला तिच्यासाठी स्थळ बघायची? आणि असंही स्थळ बघायचं असेल तर बाहेर बघायची काय गरज आहे? म्हणजे काय बोलतेस आई तू? अगं, स्थळ आपल्या घरातच आहे. घरात? आपल्या? म्हणजे काय बोलतेस आई तू? अगं, तू ऐकलं नाहीस का? मगाशी ती पोर काय म्हणत होती ते? बाबा बद्दल बोलताना ती रुद्र बद्दलच बोलत होती सगळं.
बाई, रुद्रलाच तिने बाबा मानलंय. आता तिने मानलंय म्हटल्यावर हिने पण नवरा मानलेला असू शकतं ना. रुद्रशीच देखील लग्न लावून हिचं. आई काय बडबडतीयस तू? तुझं तुला तरी कळतंय का? अगं मी काय चुकीचं बोलले? आता गौरी घरात सगळ्यांचीच फार लाडकी आहे आणि रुद्र जरा जास्तच काळजी घेतो तिची. सारखा गौरीजी गौरीजी करत फिरत असतो. अगं पण म्हणून लग्न? कुठे ही गौरी, कुठे माझा रुद्र? अगं मग काय झालं त्यात? सकाळी उठल्यावर कॉफी पासून सगळं रुद्रला गौरीच्याच हातचं लागतं. आता इतके दिवस मेड म्हणून करत होती, आता सून म्हणून करेल. त्यात काय अडचण? आई काय बडबडतेस ग तू? असे नॉनसेन्स विचार कस काय येतात तुझ्या डोक्यात? मी काय केलं आता? तू हवं तर गौरीला विचार, ती सुद्धा सांगेल. हो ना गौरी? आई हे आता बडबडणं बंद कर, जरा शांत राहत जातो. तुला आहे ना माझं काही पटतच नाही. आता मी तुझ्याशी बोलणारच नाही. आई गौरी सॉरी हा. काय आईचं वय झालंय ना, तिला कुठे काय बोलावं ना ते कळतच नाही. आय एम सो सॉरी. मी आले हा तिला समजावून. आई हे सगळं काय चाललंय माझ्या आयुष्यात? माझं मलाही कळत नाहीये. बिट्टी नक्की काय बोलली असेल रुद्र सरांबद्दल? बिट्टी चल नाही मला खेळू दे. बिट्टी आल्यावर खेळ चल.